गाव हरवून बुजुर्ग हे गाव आहे. माझं जन्मगाव. या गावामध्ये मंदार विभाग, या मंदार विभागामध्ये हनुमान देवस्थान आहे. त्या हनुमान देवस्थानच्या प्रांगणामध्येच आता हनुमंताच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता नव्यानं बांधलेलं आहे. आणि या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी भगवंताची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि या मंदिराचा कलशारोहण असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने तिथं भगवतकथाही होणार आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायणही होणार आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्यामुळे 23, 24, 25 त्याची जी विधी असतात ती विधी केले जाणार आहे. पंढरपूरहून हे दोन्ही विग्रह इस्कॉनचेच आपले भक्त ब्रह्मचारी त्यांच्या हस्ते पूजन करून त्या मूर्ती आपण कालच घेऊन आलो. काल त्यांची गावामध्ये मिरवणूक काढली आणि मंदिरामध्ये आता धान्यामध्ये त्या विधीपूर्वक मूर्ती ठेवलेल्या आहेत. मी आपल्या सर्वांना विनम्र प्रार्थना करणार आहे की या निमित्ताने जो कार्यक्रम होतोय दिनांक 23 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत, 23 मार्च ते 2 एप्रिल 23-24 त्या मूर्तीच्या संदर्भातला जो विधी आहे तो केला जाणार आहे. 25 तारखेला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सकाळी 11 वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर त्या दिवशी सकाळी 9 वाजता इस्कॉन भक्तांनी तिथं कीर्तन करावं म्हणून मी आपल्याला विनंती करतो. म्हणजे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होतानाही आपण आणि कलशारोहण जे होणार आहे त्या कार्यक्रमालाही आपण त्या ठिकाणी असावं. 7 दिवस जो सप्ताह होणार आहे त्या सप्त्याच्या कालावधीमध्ये आपल्याला इस्कॉनची ग्रंथ स्टॉल तिथं लावता येईल. आपला प्रचार त्या निमित्तानं तिथं करता येईल. अत्यंत चांगलं भव्य मंदिर असं झालेलं आहे की आपण जर तिथं आलो तर कदाचित भविष्यामध्ये असा सत्संग आपल्याला त्या मंदिरामध्येही सुरू करण्याचा आपला संकल्प आहे. आपल्या सर्वांचा सहयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण भाग्यवान आहोत की अमेरिकेहून श्री प्रभुपादांचे शिष्य असलेले तुलधारा प्रभू इथं आहे. तेही त्या निमित्तानं हरमुळला येतील. भारतीय लोकांना भक्तीचा मार्ग दाखवणारे, आपली संस्कृती आपल्यालाच शिकवणं म्हणजे आपल्याला ती शिकवण्याची वेळ आली आहे. भारतीय लोक पाश्चात्य परंपरा स्वीकारू लागलेत आणि पाश्चात्य देशातले लोक भारतीय परंपरा स्वीकारू लागले. श्री प्रभुपादांनी जर सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर भारतीय संस्कृती, भारतातली भगवद्गीता देश विदेशात घेऊन पोहोचवली. आणि आज देश विदेशामधून भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या माध्यमातून, इस्कॉनच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येत आहे. आपण सर्वजण या सप्ताहाच्या कालावधीमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण या 2 कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मधल्या कालावधीमध्ये आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तसं तिसा आपल्याला तिथल्या भक्तांना संपर्क करता येईल. वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे, परंतु वारकरी संप्रदायातले भक्त हेरून सात्विक भक्तीची जर आपण जोड दिली तर ते मोठं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. आपल्याला अत्यंत अंतःकरणपूर्वक विनंती करतो आणि आपल्याला निमंत्रण देतोय की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं. या कार्यक्रमामध्ये मला इथं बोलण्याची संधी दिली. प्रभूजींनाही धन्यवाद आणि आपल्या सर्वांनाही धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. धन्यवाद.